जिथे कायद्याची भिंत संपते तिथून तुकाराम मुंडेंची एंट्री सुरू होते। मी असं का म्हणतोय माहिती आहे? सध्या महाराष्ट्रात तुकाराम मुंडे या नावाची जबरदस्त दहशत आहे। मुंडेंची FDA अर्थातच अन्न आणि औषध विभागात आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि असं सुस्त झोपलेलं खातं खळबळून जागं झालं। धाडी पडल्या, अटक सत्र सुरू झाले, कंपन्यांना टाळे लागले। अगदी काही दिवसातच भेसळखोरांना तुकाराम मुंडेंनी सुतासारखं सरळ केलं। आज मी तुम्हाला याच तुकाराम मुंडे या नावामागची एक जादू सांगणार आहे। ना कोणतं पथक आलं, ना कोणती कारवाई झाली, ना कुणाला अटक झाली, तरीही आज बीड सकाळपासून चर्चेत आलं। बीडच्या कट्ट्यावरच्या टपऱ्यांना अक्षरशः टाळं लागलं। गुटखा विक्री सोडाच, टपरीवर साधा गुटखा शब्दही उच्चारायला कुणी धजावत नाहीये। या दहशतीमागं फक्त आणि फक्त तुकाराम मुंडे हेच एकमेव नाव होतंय। नेमकं बीडमध्ये काय घडलं? मुंडेंची दहशत अख्खा बीड शहरात वाऱ्यासारखी का पसरली आणि मुंडेंनी भेसळ माफियांना कसा धडा शिकवला याचा सविस्तर आणि सखोल आढावा घेणारा हा व्हिडिओ। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। परळी शहरामध्ये रोज सकाळी उघडणाऱ्या अनेक पान टपऱ्या आज बंद दिसल्या। गुटखा, पान मसाला, तंबाखू आणि विविध पानांची विक्री करणारी ही दुकानं अचानक बंद झाल्यानं नागरिकांमध्येही उत्सुकता निर्माण झाली। स्थानिक पातळीवर अशी चर्चा सुरू झाली की तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील FDA पथक आज बीड जिल्ह्यामध्ये मोठी कारवाई करणार आहे। ही बातमी सोशल मीडियावर, व्हॉट्सअप ग्रुपवर आणि व्यापाऱ्यांमध्ये इतक्या वेगानं पसरली की अनेकांनी खबरदारी म्हणून दुकानच बंद ठेवली। विशेष म्हणजे ही घटना केवळ परळीपुरतीच मर्यादित नाहीये। राज्यभर गेल्या काही आठवड्यापासून FDAच्या कारवायांचा धडाका असा सुरू आहे की त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांमध्ये आधीपासूनच भीतीचं वातावरण होतं। मुंडेंनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरामध्ये भेसळ, बनावट पदार्थ, गुटखा आणि निकोटीनयुक्त उत्पादनांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाया सुरू केल्या। मुंडेंच्या कारवाईच्या आसूडाचे फटके आपल्याला बसू नये म्हणून आज परळीतील टपऱ्या बंद झाल्या होत्या का, अशा चर्चांना उधाण आलंय। कारण गेल्या काही आठवड्यामध्ये FDAनं राज्यभरात कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। अनेक ठिकाणी धाडी टाकल्या, भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट उत्पादनं आणि प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आलं। यामध्ये केवळ विक्रेतेच नव्हे तर संपूर्ण नेटवर्क लक्ष केंद्रित केलं जातंय आणि त्यानुसार कारवाई केली जाते। उत्पादन करणारे, साठवणूक करणारे, वाहतूक करणारे, वितरण करणारे आणि विक्री करणारे या सगळ्यांना मुंडेंनी चांगलंच फैलावर घेतलंय। तुकाराम मुंडे यांनी स्पष्ट इशारा दिलाय की गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त प्रतिबंधित पदार्थांच्या संघटित नेटवर्कवर मकोका लागू केला जाऊ शकतो। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम म्हणजेच मकोका हा साधा कायदा नाही आहे। हा कायदा संघटित गुन्हेगारी विरोधामध्ये वापरला जातो। म्हणजे आता हा मुद्दा फक्त बेकायदेशीर विक्री इतकाच राहिलेला नाही आहे, तर तो संघटित गुन्हेगारी म्हणून पाहिला जाऊ शकतो। मुंडेंनी असंही म्हटलं आहे की या साखळीमध्ये सहभागी असलेले कोणतेही लोक हे वाचणार नाही। आवश्यक असल्यास अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाईल। याच पार्श्वभूमीवर परळीतील व्यापाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली। राज्यभर सुरू असलेल्या कारवाया, मकोकाचा इशारा आणि मुंडेंची आक्रमक शैली यामुळे पुढचा नंबर आपलाच तर नाही ना, अशी भीती अनेकांना आता वाटू लागली। म्हणूनच अनेकांनी खबरदारीचा मार्ग निवडत दुकानच बंद ठेवली, अशी चर्चा। इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, परळीतील टपऱ्या बंद होण्यामागे अधिकृत आदेश असल्याचं स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र अफवा आणि भीती याचं मिश्रण किती प्रभावी ठरू शकतं याचं एक मोठं उदाहरण मानलं जातं। जर FDA आणि राज्य प्रशासनानं ही मोहीम आणखी आक्रमकपणे राबवली तर महाराष्ट्रात गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखू व्यवसायावर मोठा परिणाम होऊ शकतो। कारण अनेक ठिकाणी हा व्यवसाय संघटित पद्धतीनं चालतो अशी तक्रार सातत्यानं होत आलेली आहे। त्यामुळेच प्रशासन आता केवळ किरकोळ कारवाईवर थांबणार नसून संपूर्ण नेटवर्क मोडण्याच्या तयारीत असल्याचं चित्र दिसतंय। तर आता प्रश्न असा आहे, परळीमध्ये आज फक्त चर्चेमुळे टपऱ्या बंद झाल्या, पण जर खरंच तुकाराम मुंडेंचं पथक बीडमध्ये उतरलं तर पुढचा नंबर कुणाचा असेल? आणि राज्यभर सुरू झालेल्या या मोहिमेमुळे गुटखा आणि भेसळ माफियांवर खरोखरच लगाम बसणार का, हे पाहणं आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढील नव्या एका माहितीपूर्ण व्हिडिओसह। नमस्कार।